जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये सर्वात जास्त मतदान घेऊन तुम्ही निवडून आलेला आहे. काय तुमच्या भावना आहे आणि काय प्रामुख्याने कामे आहेत जे की तुम्हाला वाटते येणारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून तुम्ही करणार? सर्वप्रथम मी या माझ्या शहरा सरकारमध्ये जनतेचे खूप आभार मानेन. त्यानंतर आज जे काही घडामोडी घडल्या, आमचे सर्व सहकारी ज्यांनी माझ्यासाठी माझं नाव लावून धरलं उपाध्यक्षासाठी, त्यामुळं मी आदरणीय आमदार राजेंद्र विटेकर, आमच्या पालकमंत्री दिदी व महायुतीतील सर्व नेत्यांचे मी खूप खूप धन्यवाद आभार मानतो. त्यांनी मला ही जी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आमदार राजेश विटेकरांनी स्वतःच्या भावाला उपाध्यक्ष करण्यासाठी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलाय असा गंभीर आरोप शिवसेनेने केलेला आहे. सर्वप्रथम मी ते सांगतो, महायुतीच्या ज्या काही महाराष्ट्रातल्या ज्या काही राजकीय तडजोडी आहेत त्याप्रमाणे आताच दिदीने सांगितलं त्याप्रमाणे की बाबा ज्याच्या जास्त जागा त्याप्रमाणे जो काही फॉर्म्युला चाललेला आहे आणि आमचे नेते माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांनी अध्यक्ष माननीय राजेंद्र विटेकर यांना ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीनंच आम्ही राष्ट्रवादीचे लोक हे वागलेलो आहोत. त्यामुळे कुणाला नाराज करायचा हे काही प्रश्न येत नाही. ते काल पण आमचे मित्र होते, आज पण आमचे अनुभवाचा काय तुम्हाला फायदा होईल वाटते, कारण तुम्ही अनुभवाचा नक्कीच मला फायदा होईल, कारण की स्वर्गवासी उत्तमराजे विटेकर त्या परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. माझी आई निर्मलाताई विटेकर ह्या पण ह्या सभागृहाच्या अध्यक्ष राहिलेल्या जिल्हा परिषदच्या, आणि माननीय आमदार राजेंद्र विटेकर हे पण जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं ही जिल्हा परिषदचे कामकाज हे मी खूप जवळून बघितले. त्यामुळे नक्कीच याचा फायदा मला होईल. या सभागृहातल्या सर्व सदस्यांना मी फायदा करून त्याची मदत होईल आणि ह्या ग्रामीण भागातला जो काही विकास आहे आणखी सर्वांच्या महायुतीच्या नेत्याच्या आशीर्वादाने आणखी सर्व काही जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत मी पुरवायचा पुरेपूर मी प्रयत्न करेन.